दाम्पत्य जीवन कसे असावे, म्हणजेच लग्न झाल्यावर पती पत्नीचे नाते कसे असावे. जीवनाच्या सुखद प्रवासातले पहिले पाऊल म्हणजे लग्न. लग्न होय. दोन भिन्न वातावरणात लहानाचे मोठे झालेले दोन जीव एकत्र येतात. वेगवेगळ्या स्वभावाची ही दोन माणसं लग्नगाठीने एकत्र बांधली जातात. मग ते लग्नानंतर पती पत्नी असे संबोधले जातात. विवाहानंतर पती पत्नीचं नातं हे सर्वात जवळचं नातं. या नात्यात सुरुवातीपासून जर एकमेकांनी समजून घेतले तर पुढील जीवन आनंदाने बहरते आणि संसार सुखी होतो. कारण पती आणि पत्नी ह्या दोघांमुळेच संसार सुरू होत असतो आणि अशा वेळेला दोघांनी एकमेकांच्या गुणदोषासकट एकमेकांना वरलेलं असतं किंवा पती किंवा पत्नी म्हणून स्वीकार केलेला असतो. तर अशा वेळेला जर त्यांनी एकमेकांना समजून घेतलं, घरच्या नातेवाईकांना समजून घेतलं, तर संसार हा सुखाचा व्हायला सुरुवात होते. ह्या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर व समजूतदारपणा असला की पुढील आयुष्याचा प्रवास हा अत्यंत सुखकारक होतो. या नात्यात स्त्री ही सुई तर पुरुष हा दोरा असतो. दोघांनाही स्वतंत्र जीवन नाही. दोघेही एकमेकाशिवाय अपूर्णच असतात. सुई नुसती घेतली हातात तर तिचा काहीही उपयोग नाही किंवा दोरा हातात असला तर त्यांनी आपण काहीही करू शकत नाही. म्हणून दोघांनाही स्वतंत्र असं जीवन नाही. तसंच पती एकटा असला त्याला स्वतंत्र जीवन नाही. पत्नी एकटी असली तर तिलासुद्धा स्वतंत्र जीवन जगता येत नाही किंवा ती जगली तर मन मारूनच जगावं लागतं. सुईतून दोरा सुटला की घरंगळत जातो. सुईमध्ये जेव्हा दोरा आपण ओवतो तेव्हा तो घट्टच सुईत बसलेला असतो, पण ज्या वेळेला तो सुटला जातो तेव्हा तो घरंगळत जातो. कारण दोरा हा पोरकट आहे. तोच दोरा सुईत ओवला की थांबतो. मग सुई दोरा एकत्र असले की मग काळजी नसते. कारण संसारातील ठिगळे ते कुणासही दिसत नाही. दोघेही बेमालूमपणे ती ठिगळे छानपैकी जगास दाखवत नाही आणि वेळच्या वेळेला त्याची मरम्मत करतात किंवा ती ठिगळं जोडून घेत असतात. असं हे पती पत्नीचं नातंसुद्धा संसारात असंच आहे की काहीही संसारात वाईट झालं तरी पती आणि पत्नीनी एकमेकांना समजून एकमेकाचे दोष स्वीकारून पुढे जायचं असतं. सुई दोऱ्यानेच रंगीबेरंगी फुले एकत्र गुंफून सुंदर माळ आपण तयार करतो. त्या परमपवित्र ईश्वरास अशीच माळ आपण अर्पण करतो. सुई दोऱ्याने ओवलेली रंगीबेरंगी फुलं आणून त्याची सुंदर माळ आपण ईश्वराला अर्पण करतो व तो परमेश्वर आपणास सुखी करतो. आपल्याला समाधान मिळते. माळ ईश्वराला अर्पण केली फुलांची की आपल्याला समाधान मिळते. तसंच हा संसारसुद्धा तसाच आहे. एकमेकांनी एकमेकाला मदत करत असतो, पुढे न्यायचा असतो आणि संसाररूपी पवित्र ईश्वरास ती अशीच पती पत्नीनं आपल्या चांगल्या वागण्यानं ती माळ आपल्या संसाररूपी ईश्वराला अर्पण करायची असते. कारण संसाररूपी परमेश्वर मग आपणास सुखी करतो. त्या ईश्वरानंच, त्या परमपवित्र ईश्वरानंच पती पत्नीचे नाते घट्ट असं स्वर्गातच बांधलेले असते. त्या लग्नगाठीनेच स्त्री व पुरुष एकत्र बांधले जातात. पूर्वी असं म्हणायचे की लग्नगाठ स्वर्गातच बांधली जाते. जन्माला यायच्या आधीच आपला नवरा कोण आणि आपली पत्नी कोण हे ठरलेलं असतं असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं. ते आजच्याही काळाला तसंच लागू आहे. व संसाररूपी या ईश्वराने लावलेल्या रोपट्याचा मोठा वृक्ष आपल्या जीवनाचे सिंचन करून आपल्याला बहरवता आला पाहिजे. संसार हा आपणच पती आणि पत्नीने मिळूनच मोठा करायचा असतो, आनंद पसरवायचा असतो, बहरवायचा असतो. आपली मुलं बाळं त्यांच्या आनंदात आपलाही आनंद असतो लपलेला आणि हा संसाररूपी वृक्ष एकदा आपलं लग्न झाल्यानंतर मुलांच्या रूपाने बहरायला लागतो. आपल्या जीवनाचा सुंदर गालिचा सुई दोऱ्यानेच घट्ट विणावा आणि फुलवावा लागतो.
असं हे सुई दोऱ्याचं अविट नातं. ह्या नात्याप्रमाणेच लग्न झालेल्या प्रत्येकानं जर समजून घेतलं तर जीवनात आनंद, समाधान असं दूर राहणार नाही. कारण जगात परिपूर्ण असं कुणीच नाही. प्रत्येकात गुण व दोष आहेतच. मग आपला संसार, मुले, घरातील आपल्यावर प्रेम करणारे आई-वडील या सर्वांना आनंदी ठेवून एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष केलं की मग हा संसार सुखी झालाच म्हणून समजा. असा हा संसार रूपी वृक्ष आपणच आपल्या आनंदासाठी बहरत